चला तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही प्रश्नार्थक वाक्य आणि तेही मराठी मीनिंग आणि हिंदी मीनिंग सोबत आज आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, स्किप करू नका। बघा, पहिला सेंटेन्स आहे, आर यू कमिंग विथ मी? आर यू कमिंग विथ मी? मराठीमध्ये तू माझ्यासोबत येतोय का? हिंदीमध्ये क्या तुम मेरे साथ आ रहे हो? दूसरा सेंटेन्स आहे, डू यू नीड एनी हेल्प? हेल्प म्हणजे मदत करणे। डू यू नीड एनी हेल्प? तुला काही मदतीची गरज आहे का? हिंदीमध्ये क्या तुम्हें किसी मदद की जरूरत है? तीसरा सेंटेन्स आहे, Where are you going? Where are you going? मराठीमध्ये तू कुठे चाललाय? तू कुठे चाललाय? हिंदीमध्ये तुम कहाँ जा रहे हो? चौथा सेंटेन्स आहे, कॅन यू हिअर मी? तू मला ऐकू शकतोस का? कॅन यू हिअर मी? बघा, हा जो सेंटेन्स आहे तो आपण जास्तीत जास्त जेव्हा फोनवरती कन्व्हर्सेशन करत असतो त्यामध्ये आपण हा सेंटेन्स वापरू शकतो। कॅन यू हिअर मी? तू मला ऐकू शकतोस का? हिंदीमध्ये क्या तुम मेरी बात सुन सकते हो? आणि पाचवा सेंटेन्स आहे, इज इट रेनिंग आउटसाइड? इज इट रेनिंग आउटसाइड? आउटसाइड म्हणजे बाहेर आणि रेनिंग म्हणजे पाऊस पडणे। मराठीमध्ये अर्थ आहे, बाहेर पाऊस पडतोय का? बाहेर पाऊस पडतोय का? हिंदीमध्ये क्या बाहर बारिश हो रही है? क्या बाहर बारिश हो रही है? तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो शेवटचा वाक्य आहे, आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि आपण नेहमीच असा प्रश्न विचारत असतो की बाहेर पाऊस पडतोय का? तर आता हे जे प्रश्न आहेत तर आपण इंग्लिशमध्ये विचारण्याचा प्रयत्न आपण करूया। तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला युजफुल ठरला असेल अशी मी आशा करते आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंग्रजी बोलत राहा, इंग्रजी शिकत राहा आणि दुसऱ्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करत राहा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।